9वीच्या विद्यार्थ्यांचं स्कॉलर अकॅडमी मध्ये स्वागत। मी गणित विषयाचं अध्यापन करतो। इयत्ता 8वी मध्ये गणिताचं एकच पुस्तक होतं, परंतु इयत्ता 9वी मध्ये गणिताचे 2 पुस्तक असणार आहेत, म्हणजेच मॅथ पार्ट फर्स्ट आणि मॅथ पार्ट सेकंड, म्हणजेच काय गणित भाग 1 आणि गणित भाग 2। फर्स्ट पार्ट जो असतो तो अल्जेब्रा आणि सेकंड पार्ट असतो जॉमेट्री, म्हणजे पहिला पार्ट असेल बीजगणित आणि दुसरा पार्ट असेल भूमिती। तर आता विद्यार्थी मित्रांनो, तुमचा आधी तुम्हाला एक आधी सांगू इच्छितो की मी सेमी आणि मराठी मीडियम या दोन्ही विद्यार्थ्यांना शिकवत असल्यामुळे मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेचा वापर करणार आहे। तर मराठीच्या विद्यार्थ्यांनी मराठीची संकल्पना व सेमी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी इंग्लिश मध्ये असेल जी कन्सेप्ट ती क्लिअर करून घ्यायची। सो द मॅथ पार्ट फर्स्ट आपण आज इंट्रोडक्शन बघणार आहोत। तर मॅथ पार्ट फर्स्ट मध्ये किती चॅप्टर आहेत, गणित भाग 1 मध्ये किती प्रकरण आहेत ते बघणार आहेत। तर एकूण गणित भाग 1 मध्ये 7 प्रकरण आहेत। पहिलं प्रकरण आहे संच, दुसरं प्रकरण आहे वास्तव संख्या, तिसरं प्रकरण आहे बहुपदी, चौथं प्रकरण आहे गुणोत्तर व प्रमाण, पाचवं प्रकरण आहे दोन चलातील रेषीय समीकरण, सहावं प्रकरण आहे अर्थनियोजन आणि सातवं प्रकरण आहे सांख्यिकी। त्याचप्रमाणे सेमीच्या विद्यार्थ्यांसाठी असेल फर्स्ट चॅप्टर इज सेट्स, सेकंड चॅप्टर इज रियल नंबर, थर्ड चॅप्टर इज पॉलिनॉमियल, fourth chapter is ratio and proportion, fifth chapter is linear equation in two variable, fifth chapter is financial planning and seventh chapter is statistics. So तर आज आपण सेट चॅप्टर स्टार्ट करणार आहोत, म्हणजे संच प्रकरण बघणार आहोत। संच प्रकरण बघण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या टेक्स्ट बुक मध्ये किंवा तुमच्या बुक मध्ये फर्स्ट पेज वरती काही डायग्राम किंवा जनरली आपण पिक्चर दिलेच आहेत, त्या पिक्चर मध्ये किंवा त्या पिक्चर मध्ये तुम्हाला सेट्स हे कन्सेप्ट काय यासाठी तुम्हाला डेली लाईफ मधले काही एक्झाम्पल दिलेले आहेत। तर ते एक्झाम्पल असेल फ्लॉवर बकेट, बंच ऑफ कीज, फ्लॉक ऑफ बर्ड्स, त्यानंतर पाइल्स ऑफ नोटबुक्स आणि कलेक्शन ऑफ नंबर्स असे दिलेले आहे। यावरून आपल्याला सेटची कन्सेप्ट काय हे क्लिअर होते। मराठीच्या विद्यार्थ्यांसाठी फुलाचा गुच्छ, किल्ल्यांचा जुडगा, पक्ष्यांचा थवा, वयांचा पुट्टा आणि संख्यांचा गट, या तुम्ही जे आता समूह बघितले किंवा कलेक्शन बघितले, याच्यामध्ये तुम्हाला सेमीच्या विद्यार्थ्यांचे जनरली ऑब्जेक्ट्स क्लिअर असतात, म्हणजे ते ऑब्जेक्ट सांगू शकतात त्याच्या समूहामध्ये किती घटक आहेत, म्हणून आपण जनरली जे दिलेला डायग्राम जे आहे किंवा चित्र आहे त्याच्यावरून क्लिअर करू शकतो। दिलेले संच आहेत म्हणजेच काय सेट्स आहेत। सो तर नेक्स्ट आपल्याला अजून असे काही एक्झाम्पल बघायचे, अशी काही उदाहरणे बघायची आहेत त्याची सेट्स नाही, मग आपण काय म्हणणार हॅपी बॉईज इन विलेज, म्हणजेच काय असणार आहे हॅपी किंवा हॅपी चिल्ड्रन इन विलेज। तर जनरली गावामधली हुशार मुलं जर आपण घेतलं किंवा आनंदी मुलं जर घेतलं, हे उदाहरण संचाचं नाही, कारण बरेच लोक असे आहेत तर त्यांच्या दृष्टिकोनातून हुशार असणं वेगवेगळी गोष्ट आहे। एखादा विद्यार्थी गणित विषयात हुशार असेल तर त्याला वाटतं की तो हुशार आहे, एखाद्या व्यक्तीला असं वाटतं की तो विज्ञान विषयात हुशार आहे। तर प्रत्येकाची हुशार असण्याची संकल्पना वेगवेगळी असेल, म्हणून हे संचाचं उदाहरण होत नाही, कारण नेमकं वाचूपणे सांगता येत नाही, म्हणजे क्लिअरली आपण डिसाइड करू शकत नाही ऑब्जेक्ट काय आहे ते। ओके, डेफिनेशन ऑफ सेट, द कलेक्शन ऑफ वेज इन एन ऑब्जेक्ट इज कॉल्ड सेट। तर मराठीच्या विद्यार्थ्यांसाठी आपण संचाची व्याख्या बघूया। संचाची व्याख्या अशी आहे, ज्या समूहातील घटक अचूकपणे व नेमकेपणाने सांगता येतात त्या समूहांना आपण संच असं म्हणतो। संच लिहित असताना आपल्याला काय करायचं आहे, संच लिहिताना साधारणपणे आपल्याला इंग्रजी वर्णमालेतील पहिल्या लिपीतील अक्षर वापरायचं आहे, म्हणजेच काय सेमीच्या विद्यार्थ्यांसाठी काय असणार आहे कॅपिटल लेटरचा यूज करायचा आहे। आणि त्यानंतर त्याच्यामधले एलिमेंट म्हणजेच काय घटक लिहिण्यासाठी आपल्याला स्मॉल लेटर वापरायचं आहे, म्हणजे दुसऱ्या लिपीतील अक्षर वापरायचे आहे। जनरली आपण एक एक्झाम्पल घेऊया, नॅचरल नंबरचा सेट जर घेतला आपण कॅपिटल एन, तर तो कशाने डिनोट केलाय अँड ने, आणि एलिमेंट जे आहेत ते काय असणार आहे 1 2 3 अप टू किती असणार आहे इन्फिनिटी। हा अनंत संच असणार आहे, मोजता येणार नाही, आपल्याला ते पुढे बघायचंच आहे। त्यानंतर दुसरी गोष्ट अशी आहे, समजा 1 हा काय नैसर्गिक संख्या संचामधला एक घटक आहे, दुसरे तर आपण तो कसा लिहू शकतो 1 बिलॉंग्स टू n, म्हणजे 1 हा या संचाचा घटक आहे, म्हणजे 1 इज एन एलिमेंट ऑफ सेट n। ते आपण राईट डाउन करतो। सपोज जर 0 घेतला तर 0 इज डज नॉट बिलॉंग्स टू n, का कारण तुम्हाला हा 0 हा नैसर्गिक संख्येच्या संचामध्ये दिसत नाही, म्हणून तो त्याचा घटक होत नाही। एक्झाम्पल ऑफ सेट नॅचरल नंबर, नेक्स्ट आहे होल नंबर, थर्ड वन इज इंटिजर, फोर्थ वन इज रॅशनल नंबर, फिफ्थ वन इज इरॅशनल नंबर आणि सिक्स्थ वन इज रियल नंबर। तेच मराठीच्या विद्यार्थ्यांसाठी काय असणार आहे नैसर्गिक संख्यांचा संच, पूर्ण संख्यांचा संच, पूर्णांक संख्यांचा संच, परिमेय संख्यांचा संच, अपरिमेय संख्यांचा संच आणि वास्तव संख्यांचा संच। आता नॅचरल नंबर मध्ये सुरुवात कुठून होते एकापासून, तर 1 2 3 अप टू काय असणार आहे इन्फिनिटी। नेक्स्ट असणार होल नंबर, तर नॅचरल नंबर मध्ये कुठला नंबर ऍड झाला 0 नंबर ऍड झाला, सो तर काय मिळेल
होल नंबर मध्ये पुन्हा काय ऍड होईल, निगेटिव्ह नंबर. मग कुठला सेट मिळेल आपल्याला, इंटिजर. मग पुन्हा इंटिजर आणि का इंटिजर आल्यानंतर निगेटिव्ह पण आले आणि पॉझिटिव्ह पण आले, पण बिटवीन आता त्या टू नंबर्स बिटवीन जे असणार आहे ते काय असणार आहे, रॅशनल नंबर. तर काय रॅशनल नंबर नंतर इरॅशनल, जे रॅशनल नंबर नाही ते सोडून जे असणार आहे ते काय असणार, इरॅशनल. आणि लास्ट पण काय असणार आहे, रिअल नंबर. संचयनाच्या दोन पद्धती, एक आहे यादी पद्धत, दुसरी आहे गुणधर्म पद्धत. यादी पद्धत म्हणजे काय, ज्याच्यामध्ये आपल्याला पूर्ण संख्यांची काय करायची, यादी करायची आहे. परंतु यादी पद्धत लिहित असताना आपल्याला महिरपी कंस वापरायचा आहे. तर महिरपी कंस काय असतो किंवा कसा असतो ते मी तुम्हाला इथे व्हाईट बोर्ड वरती लिहून दाखवतो. स्वतः काय आहे महिरपी कंस लिहायचा आहे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, एक आपल्याला घटक लिहित असताना दोन घटकांमध्ये काय द्यायचं, कॉमा द्यायचा आहे. समजा आपण त्या संचामध्ये दोनच घटक आहेत, एक आणि दोन, तर दोघांमध्ये काय द्यायचं आहे आपल्याला, स्वल्पविराम द्यायचा आहे. लिस्टिंग मेथड मध्ये आपल्याला काय करायचंय, असे मी विद्यार्थ्यांसाठी एक्सप्लेन करतो. लिस्टिंग मध्ये आपल्याला कर्ली ब्रॅकेट यूज करायचं आहे. तर आपण याला काय म्हणतो, कर्ली ब्रॅकेट. आणि हे एलिमेंट झाले 1 आणि 2 काय आहे, एलिमेंट आहे. सपोज आपण सेट घेतला, ए सेट घेतला, तर इथे ए सेट मध्ये कुठले कुठले एलिमेंट आहेत, 1 आणि 2, आणि सेपरेटेड काय केले आपण, कॉमाने. त्यानंतर एक दुसरं काम असं महत्त्वाचं आहे की एलिमेंट आपल्याला रिपीट लिहायचे नाही. एकदा जर आपण सेट मध्ये लिहिले पुन्हा लिहायचे नाही आहे. त्याच्यानंतर ऑर्डर इम्पॉर्टंट नाही. एखाद्या विद्यार्थ्याने सपोज असं लिहिलं, ए सेट असा लिहिला 2,1, तरी सुद्धा ते लिहिण्याची पद्धत आहे चुकीची नाहीये. तर तुम्ही असं लिहू शकता, ऑर्डर इम्पॉर्टंट नाहीये, परंतु सेट मध्ये इच अँड एव्हरी एलिमेंट तुम्हाला राईट डाऊन करायचं आहे. सपोज एक एक्झाम्पल घेतला आपण, सेट ऑफ ऑड नंबर बिटवीन 1 and 10. तर ऑड नंबरचा जर सेट घेतला आपण, तर 1 to 10 हवा आहे, तर तो काय मिळेल, 1 3 5 7 आणि लास्ट वन काय असेल, 9. हे जे टोटल नंबर जे आहेत सगळे सगळे आहे ऑड नंबर आहेत. आपण काय केली, त्याची लिस्ट केली. म्हणजे जी कोणती मेथड झाली, लिस्टिंग. सपोज आपल्याला वर्ड दिला इंडिया जर आपल्याला वर्ड दिलेला आहे आणि त्याचा जर आपल्याला सेट राईट डाऊन करायचा आहे, सो तर आपण सेट कसं लिहू शकतो, पी सेट आय एन डी आणि ए. जर तुम्ही वर्ड मध्ये ऑब्झर्वेशन केलं, जर तुम्ही शब्द बघितला, तर शब्दामध्ये किती अक्षर आहेत बघा, 5 आहेत. परंतु संचामध्ये किती लिहिले, आपण 4च लिहिली. का, कारण रिपिटेशन अलाउड नाही. आपल्याला पुन्हा परत ते लेटर किंवा ते अक्षर पुन्हा लिहायचं नाही. नेक्स्ट मेथड आहे आपले गुणधर्म पद्धत, म्हणजे रूल मेथड आणि सेट बिल्डर मेथड. आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं या नेमिंग लक्षात राहत नाही. कधी कधी तुम्हाला क्वेश्चन पेपर मध्ये सेट बिल्डर पण देऊ शकतात आणि रूल्स पण देऊ शकतात. तर ते देत असताना काळजी घ्यायची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, गुणधर्म पद्धत म्हणजे असे काय, स्पेसिफिक प्रॉपर्टी सॅटिस्फाय करणारे एलिमेंटचा सेट जो असणार आहे, तो प्रॉपर्टी सॅटिस्फाय करतो. जसे की एखाद्या नंबरचा आपण प्रॉपर्टी घेऊ, ऑड नंबर घेतलं, इव्हन नंबर घेतला, त्यानंतर प्राईम नंबर घेतले, कुठून तर कुठपर्यंत, हा जो एक गुणधर्म आहे. तर आपण एक सेट घेऊया. ए जर सेट राईट डाऊन करतो मी, ए सेट x belongs to natural number and 1 is less than x less than 10. आता हा जो सेट आहे बघा, हा सेट कोणती प्रॉपर्टी सॅटिस्फाय करतो, x कसे नंबर आहेत, नॅचरल नंबर आहेत, परंतु कुठून कुठपर्यंत आहे, 1 पासून तर 10 पर्यंत, त्यांच्या दरम्यानचे आहेत. तर या सेटची रीडिंग आपण कसं करतो, द सेट A is the set of all x such that x is an natural number, x is a natural number between 1 and 10. हे बघा, ही रीडिंग बऱ्याच जणांना जमत नाही. नीट व्यवस्थित बघा. द सेट ए, स्टार्टिंग कशी करतोय, द सेट ए इज द सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट. ही व्हर्टिकल लाईन म्हणजे काय, सच दॅट. व्हर्टिकल लाईन मीन्स काय, सच दॅट the set of all x such that x is a natural number. x कसा आहे, नॅचरल नंबर आहे. between 1 and 10, कुणाच्या दरम्यानचा आहे, 1 ते 10 च्या दरम्यानचा आहे. तेच मराठीत आपण कसं वाचन करणार, संच a चे घटक x असे आहेत की x ही 1 ते 10 च्या
दरम्यानची नैसर्गिक संख्या आहे. नैसर्गिक संख्या आहे. मराठी आणि सीमेच्या विद्यार्थ्यांना हे वाचन खूप महत्त्वाचं आहे. पुन्हा एकदा सांगतो, ही जी मेथड आहे ही कुठली मेथड आहे? रूल्स मेथड आणि सेट बिल्डर मेथड. म्हणजेच काय, गुणधर्म पद्धत आहे. गुणधर्म पद्धतीमध्ये सेट संचाचं वाचन खूप महत्त्वाचं आहे. तर कसं करतो आपण? द सेट A is the set of all x such that x is an it is set of all x such that x is an natural number between 1 and 10. संच A चे घटक x असे आहेत की x ही 1 ते 10 च्या दरम्यानची नैसर्गिक संख्या आहे. That is set 1.1. Example number first. Write the following sets in roster form. पुढील संच यादीबद्ध दिलेले आहे. आपल्याला संच काय करायचे आहे? यादीबद्ध दिलेले आहे. लिस्टिंग मेथड. रोस्टर म्हणजे काय? लिस्टिंग मेथड. सो द फर्स्ट सेट ऑफ इवन नॅचरल नंबर. आता इवन नंबर माहिती आहे तुम्हाला. इवन नंबर म्हणजे काय? मल्टिपल ऑफ 2. दोनाच्या पटीच्या संख्याचं आपण त्यांना काय म्हणतो? समसंख्या. मग आन्सर काय आहे? कॅपिटल. सेट ऑफ सेटचा नेम काय देतो? कॅपिटल लेटर. सो तर आपण ए सेट घेऊया. कॅपिटल ए ने डिनोट केला. तो सेट काय मिळेल बघा? 2, 4, 6, 8 अप टू काय असणार आहे? इन्फिनिटी. म्हणजे अनंतपर्यंत असणार. आपल्याला सांगितलं गेलं आहे कुठून कुठपर्यंत नाही. तर सुरुवात कुठून होणार आहे? दोनापासून. पण शेवट आपल्याला माहित नाही. आता एक्झाम्पल नंबर सेकंड. सेट ऑफ इवन प्राइम नंबर्स फ्रॉम 1 to 15. आता इवन प्राइम नंबर. आता इवन कन्सेप्ट माहित झाली. इवन म्हणजे काय? मल्टिपल ऑफ 2. पण प्राइम नंबर विचारलं तर प्राइम नंबर एकच असतो. तो काय असणार? इवन प्राइम नंबर 2 च असणार आहे. म्हणजे इथे काय मिळेल? कॅपिटल B घेऊया इज इक्वल टू काय मिळेल? 2. आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांना प्राइम नंबर आणि मूळ संख्या याची डेफिनेशन किंवा व्याख्या माहित नसते. मूळ संख्या म्हणजे काय? अशी संख्या जिला एकाने आणि स्वतःने फक्त दोनच संख्येने भाग जातो त्याला आपण काय म्हणतो? मूळ संख्या. प्राइम नंबर म्हणजे काय? इट सेल्फ आणि काय असणार? 1. त्या टू नंबर्सनी डिवाइड होणार. ओन्ली इम्पॉर्टंट काय? ओन्ली तिथे इम्पॉर्टंट आहे. सो द एक्झाम्पल नंबर थर्ड. सेट ऑफ निगेटिव्ह इंटिजर. सो तर त्याचा आन्सर काय मिळेल? सी. सेट मध्ये काय मिळणार आहे? -3, -2, -1. Example number second. Write the following symbolic statement in words. खाली चिन्हात दिलेले विधान शब्दात लिहा. Example number first. 4/3 belongs to cube. 4/3 is an element of set cube. मराठीचे विद्यार्थी कसे लिहितील बघा. 4/3 हा संच क्यूबचा घटक आहे. 4/3 हा संच क्यूबचा घटक आहे. घटक आहे म्हणजे काय? त्या संचामध्ये 4/3 आहे. एक्झाम्पल नंबर सेकंड. -2 डज नॉट बिलॉंग टू n. म्हणजेच आपण हे कसं लिहिणार? -2 इज नॉट an element of set n. And set n means काय? नॅचरल नंबर. आणि set q means काय होतं? रॅशनल नंबर. ओके. मराठीचे विद्यार्थी लिहितील -2 हा संच n चा घटक नाही. अतिशय सोपं आहे. -2 हा संच n चा घटक नाही. आणि -2 हा नॅचरल नंबर मध्ये नसणार, नैसर्गिक संख्यामध्ये नसणारच आहे. का? कारण कुठून सुरुवात होते? एकापासून. एक्झाम्पल नंबर थर्ड. सेमीचे विद्यार्थी कसे लिहितील? द सेट P is the set of all P such that P is an odd number. मराठीचे विद्यार्थी कसं लिहितील उत्तर बघा. संच P चे घटक P असे आहेत की P ही विषम संख्या आहे. P ही विषम संख्या आहे. एक्झाम्पल नंबर थर्ड तुम्हाला घरी सॉल्व्ह करायचं आहे. तुम्हाला तिथेच काय विचारलं? एक्झाम्पल नंबर थर्ड रीड करतो मी. राईट एनी टू सेट्स बाय लिस्टिंग मेथड अँड बाय रूल मेथड. म्हणजे दोन पद्धतीने लिहायचे तुम्हाला.
एक आहे गुणधर्म पद्धत आणि यादी पद्धत. एक्झाम्पल नंबर 3 मी घेणार नाही. एक्झाम्पल नंबर 4 रीड करतो. राईट द फॉलोइंग सेट्स युजिंग लिस्टिंग मेथड. म्हणजे आपल्याला खालील संच यादी पद्धतीने लिहायचे आहे. पहिलं एक्झाम्पल काय? फर्स्ट एक्झाम्पल ऑल मंथ्स इन इंडियन सोलर इयर. आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांना भारतीय सौर वर्ष यातील सर्व महिने माहित नसतील, तर ते कसे कोणकोणते आहेत ते आधी माहित असणं गरजेचं आहे. तर एक सेट इज इक्वल टू काय असेल? चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ आणि फाल्गुन. तेच मराठीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा काही संच दिलेला आहे. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ आणि फाल्गुन. सेमीच्या विद्यार्थ्यांनी लिहित असताना काळजी घ्यायची, स्पेल मिस्टेक शक्यतो करायची नाही आहे. एक्झाम्पल नंबर सेकंड, लेटर्स इन द वर्ड कॉम्प्लिमेंट. कॉम्प्लिमेंट या शब्दातील अक्षरांचा संच. आपण सेट कन्सिडर करूया. इथे बघा रिपिटेशन अलाउड नाहीये, म्हणजे आपल्याला अक्षर पुन्हा लिहायचं नाहीये. तर या ज्या अक्षरामध्ये तुम्हाला काय दिसते बघा, ई पुन्हा आहे आणि परत एम पुन्हा आहे. तर एम एकदाच लिहायचं आहे आणि ई सुद्धा एकदाच लिहायचं आहे. तर सी ओ एम पी एल ई एन टी. आणि त्यानंतर जी मेथड बघितली आपण यादी पद्धत, त्याच्यामध्ये कॉमा वापरतो. त्याच्यामध्ये कॉमा वापरलेला आहे, म्हणजे ते स्वल्पविराम वापरलेला आहे. एक्झाम्पल नंबर 3 आणि 4 हे तुम्हाला सॉल्व्ह करायचे. एक्झाम्पल नंबर 5 नेम ऑफ कंटेंट ऑफ वर्ल्ड. त्या विभूतीवरील खंडांचा संच आशिया, आफ्रिका, नॉर्थ अमेरिका, साऊथ अमेरिका, युरोप, अंटार्क्टिका आणि ऑस्ट्रेलिया. एकूण किती खंड आहेत? 7. तर 7 खंडांची नावे आणि तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे, कारण तुम्हाला भूगोल विषयामध्ये हे सर्व माहित आहे. तरी गणित विषयात सुद्धा बघा भूगोल आणि गणित या विषयाचा कुठेतरी सहसंबंध आपल्याला इथे दिसतोय. एक्झाम्पल नंबर 5 राईट द फॉलोइंग युजिंग रूल मेथड. गुणधर्म पद्धतीने आपल्याला खालील संच लिहायचे, परंतु दिलेले जे संच आहेत ते कोणत्या पद्धती आहेत? यादी पद्धतीत. आपल्याला रूपांतर कशात करायचंय? गुणधर्म पद्धतीत. म्हणजे आपल्याला लिस्टिंग मेथड दिलेली, त्याचं कन्वर्जन कशात करायचंय? रूल्स मेथड मध्ये. फर्स्ट एक्झाम्पल ए सेट दिलेला आहे 1 4 9 16 25 36 49 64 81 आणि 100. जर तुम्ही सेटचं ऑब्झर्वेशन केलं तर तुम्हाला परफेक्ट स्क्वेअर दिसेल. सो तर 1 चा स्क्वेअर काय असतो? 1, 2 चा स्क्वेअर काय असतो? 4, 3 चा स्क्वेअर काय असतो? 9, 4 चा स्क्वेअर 60, 5 चा स्क्वेअर 25, अप टू कुठपर्यंत आहे? 10 चा स्क्वेअर काय आहे? 100. सो तर आपली स्टार्टिंग कुठून झाली? स्क्वेअरची 1 पासून आणि एंडिंग कुठे झाली? 10 पर्यंत. सो तर आपण सेट कसा लिहिणार? x इज इक्वल टू n स्क्वेअर. n ची व्हॅल्यू 1 पुट केली तर 1 मिळेल. सो तर n ची व्हॅल्यू 2 पुट केली, 2 चा स्क्वेअर 4 मिळेल. n ची व्हॅल्यू 3 पुट केली तर 9 मिळेल. सो तसं n बिलॉंग्स टू काय आहे? नॅचरल नंबर. इम्पॉर्टंट काय आहे? नॅचरल नंबर. आणि 1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू x इज लेस दॅन इक्वल टू 10. आता एक्झाम्पल नंबर सेकंड जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तर 6 चा टेबल दिसतोय, पण कुठपर्यंत आहे? 6 8 चा 48. सो तर आपण इथे काय करणार? x इज इक्वल टू 6 इंटू समथिंग मीन्स n कन्सिडर केला आणि n बिलॉंग्स टू नॅचरल नंबर. 1 is less than or equal to n is less than or equal to 8. ही कंडिशन लिहित असताना खूप काळजी घ्यायची. सपोज इथे 6 नसता तर तुमचे इथे काय आलं असतं? 1 is less than n less than or equal to 8. एक्झाम्पल नंबर 5. आता एक्झाम्पल नंबर 3 आणि एक्झाम्पल नंबर 4 तुम्हाला घरी सोडवायचे आहे. एक्झाम्पल नंबर 5 काय दिले बघा? x is equal to aet. आता याच्यापासून आपल्याला एक लेटर मिळणार आहे. तर आपण काय लिहिणार? x is equal to x is a letter in the word it or ate. सो तर आपण कुठलाही घेतलं तरी